निवडणूक जवळ येऊ लागली की काही ठराविक शब्द आपल्या कानावर सातत्याने पडू लागतात। त्यातील एक शब्द आहे नोटा। आता नोटा ऐकल्यावर तुमच्या मनात उमेदवाराकडून मिळणारं पाकिट आले असेल तर थांबा, विषय त्या नोटांचा नाही तर निवडणूक आयोगाच्या नोटा या मतदानातील खास तरतुदीचा आहे। नेमकं नोटा म्हणजे काय आणि त्यामुळे मतदारांना आणि प्रामुख्याने निवडणूक प्रक्रियेला काय फायदा होतो तेच या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी प्रणव ढमाले, तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। पुढे जाण्यापूर्वी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा। पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा। सुरुवातीलाच पाहूयात नोटा म्हणजे नेमकं काय। अगदी शब्दशः अर्थ सांगायचा तर नोटा हा इंग्रजी शब्द आहे ज्याचा फुल फॉर्म आहे नन ऑफ द अबव। मतदान यंत्रावर दिलेल्या यादीमध्ये उमेदवारांपैकी एकही उमेदवार पसंत नसेल तर अशा वेळी नोटाचा पर्याय निवडणूक आयोगाने दिलाय। थोडा अजून विस्कटून सांगतो, तुमच्या मतदारसंघातून 2 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असतील आणि तुम्हाला त्या दोनही उमेदवारांना मत द्यायचं नसेल तर अशा वेळी तुम्ही मतदान केंद्रावर जाऊन EVM मशीनवरील नोटाचं बटन दाबून नोटाला मतदान करू शकता। पहिल्यांदा नोटाचा वापर 2013 मध्ये झाला। छत्तीसगड, मिझोराम, राजस्थान, मध्य प्रदेश आणि दिल्ली या ठिकाणी झालेल्या मतदानावेळी नोटाचा वापर झाला होता। राजकीय पक्षांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना तिकीट देऊ नये या हेतूने नोटाचा पर्याय अंमलात आणण्याची गरज भासल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने सप्टेंबर 2023 मध्ये नोटाच्या बाजूने निकाल दिला होता। गेल्या 5 वर्षांमध्ये झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये 1.29 कोटींपेक्षा जास्त मतदारांनी नोटाचा पर्याय निवडलाय। बहुतांश वेळा निवडणुकीतील उमेदवार पसंतीस न पडल्याने मतदार मतदान करण्यापासून वंचित राहतात। अशा परिस्थितीत मतदारांना आपलं मत देण्याचा हक्क बजावता यावा आणि समान वेळी कोणत्याही चुकीचा किंवा नापसंत उमेदवार निवडण्याचा दबाव मतदारांवर राहू नये यासाठी नोटाचा वापर करण्यात आला। नोटामुळे मतदानाचा टक्का वाढत राहावा आणि राजकीय पक्षांनाही चुकीचा उमेदवार देण्यापासून रोखता यावं हाच यामागचा मूळ हेतू आहे। सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे? नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे। ॲडमिशनसाठी संपर्क 960 781 1662। आता येऊ मूळ मुद्द्याकडे। देशात लोकसभा निवडणुकीचा दुसरा टप्पा पूर्ण झालाय। देशभरातील 88 मतदारसंघात 26 एप्रिलला मतदान पार पडले। अशातच देशाच्या सर्वोच्च न्यायालयात एक महत्त्वपूर्ण याचिका दाखल झाली। मतदान यंत्रावर सर्व उमेदवारांच्या यादीखाली नोटाचा पर्याय दिलेला असतो। या नोटाच्या पर्यायाला जर सर्वाधिक मतदान झालं तर पुढे काय असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे। नोटाला केलेलं मतदान वाया जातं असं अनेकांचं मत आहे। त्यामुळे नोटाला जर सर्वाधिक मतदान मिळालं तर त्या मतदारसंघातील निवडणूकच बाद ठरवण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली। सोबतच नोटापेक्षा कमी मतदान मिळवणाऱ्या उमेदवारांना 5 वर्षांच्या कालावधीसाठी सर्व निवडणुका लढण्यापासून रोखलं जावं। तसंच नोटा हा काल्पनिक उमेदवार म्हणून सुनिश्चित करण्यासाठीची नियमावली तयार करण्यात यावी अशी मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली आहे। या प्रकरणात सध्या सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला नोटीस बजावली असून त्यावर उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिलेत। त्यामुळे हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे। मात्र या याचिकेकडे गांभीर्याने लक्ष दिलं तर नोटाला जास्त मतदान झालं तरी उमेदवारावर कोणताही फरक पडणार नसेल तर मतदारांचा लोकशाहीवरील विश्वास संपुष्टात येऊ शकतो। याच कारणाने नोटाला उमेदवारापेक्षा जास्त मतदान झाल्यास संबंधित मतदारसंघातील निवडणूक रद्द व्हावी आणि संबंधित उमेदवारांवर आणि त्यांच्या राजकीय पक्षांवर कारवाई होणं गरजेचं आहे। असा निर्णय झाल्यास मतदार काहीही न बोलता लोकशाहीच्या मार्गाने राजकीय पुढाऱ्यांना आणि पक्षांना धडा शिकवू शकतात आणि पहिल्या 2 टप्प्यावेळी मतदानाचा घसरलेला आकडा वाढवण्यासाठी मदत होऊ शकते। या सगळ्याबाबतचं तुमचं मत खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच आणखी नवनवीन व्हिडिओजसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।